गुड मॉर्निंग. वी आर बॅक विथ अ न्यू ब्लॉग. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण आज कोणत्या राईडवर नाही जाणार आहोत. तर आज आपल्या बुलेटचे ऑलमोस्ट 500 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत. तर आपण आज त्याच्या सर्व्हिसिंगला चाललो आहोत. तर आपली लालपरी बघा, आपली लालपरी समोरच उभी आहे. तर ऑलमोस्ट 500 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत आपल्या लालपरीला. सो आज आपण सर्व्हिसिंगला चाललो आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहू की सर्व्हिसिंगचे चार्जेस अँड ऑल किती होत आहेत. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला बुलेटच्या सर्व्हिसिंगची पूर्ण माहिती भेटेल. तर बघा, ऑलमोस्ट 450 किलोमीटर कंप्लीट झालं आहे. तुम्हाला एकदा गाडीचा एक्झॉस्टसुद्धा ऐकवतो मी. ती प्युअर साऊंड येतो बघा एक्झॉस्टमधनं. फायनली आपण आपल्या सर्व्हिस सेंटरवर पोचलो आहे. तर बरं आहे, म्हणजे जोगेश्वरीतच रॉयल एनफिल्डचं सर्व्हिस सेंटर आहे, जे की जवळच आहे घरापासून. ऑलमोस्ट 5-10 मिनटावरतीच आहे. तर जिथून गाडी घेतली तिकडचंच सर्व्हिस सेंटर आहे, वॉयज रॉयल एनफिल्ड सर्व्हिस सेंटर. आणि या लोकांचं एक चांगलं आहे की या लोकांनी ऑलरेडी अपॉइंटमेंट बुक केलेली 10 वाजताची. तर आज ऑलमोस्ट त्यांच्याकडे फक्त 13 गाड्याच होत्या सर्व्हिस सेंटरला. तर आपलं बघितलात तर आपली 5वी गाडी आपलीच होती 1599 10 वाजता. तर अर्धा तास फक्त थांबून त्या लोकांनी गाडी आत टाकली. तर आपली गाडीची सर्व्हिसिंग तिथे चालू आहे. तर बघूया किती वेळ लागेल अजून सर्व्हिसिंगला. सर्व्हिसिंग तर ऑलमोस्ट झाली आहे. आता फक्त वॉश करायचे बाकी आहे. एकदा गाडी ते लोक चालून बघतायत की प्रॉपर सगळं चालतं आहे की नाही. एकदा टेस्टिंग झाली की मग वॉशिंग करणार आणि त्यानंतर गाडीची कोटिंग करून घ्यायची आहे. कारण की गाडीवर ऑलरेडी कोणतरी एक स्क्रॅच मारला आहे. तर ते स्क्रॅचपासून वाचण्यासाठी ते लोक एक कोटिंग करणार आहेत. तर आपलं सगळं काम झाल्यानंतर आपण एकदा प्रॉपर पूर्ण बिल बघूया की प्रॉपर चार्जेस किती झाले आहेत. त्यांनी ओव्हर तर 2000 सांगितले आहेत फर्स्ट सर्व्हिसचे. तर आपण एकदा बिल चेक करू आणि मग बिलमध्ये बघू कसले किती चार्ज मारलेत. आणि हे बाकीच्या गाड्या बघा, इथे सुपर मिटिऑर 650 आहे, बाजूला हिमालयन आहे, इथे मिटिऑर आहे. कोटिंगची बघू, एक छोटीशी व्हिडिओ ह्यातच इन्क्लूड करू आपण कोटिंग करताना की कोटिंगमध्ये नक्की काय काय करतायत ते. गाडीची सर्व्हिसिंग आपली ऑलमोस्ट झाली आहे. तर बिल आपल्या हातात आलं आहे. एकदा मी तुम्हाला बिल दाखवतो की चार्जेस काय काय लावलेत आणि किती झाले आहेत ते. ओव्हरऑल सर्व्हिस चार्जेस 2036 झाले. तर चेन लूप 326, लिक्विड ऑइल 663 आणि सर्व्हिस किट 930. टोटल 2037 झाल्यात. प्लस कोटिंग केलेले आहेत ते 1250. मग टोटल आपले झाले अराऊंड 3287 झाल्यात. तर सर्व्हिसिंग तर प्रॉपर झाली आहे. कोटिंग नंतर आपण एकदा ओव्हरलुक दाखवू गाडीचा, गाडी बाहेर आल्यावर. फायनली आपली गाडीची सर्व्हिसिंग कोटिंग सगळं करून तर झालं आहे. कोटिंग केल्यानंतर बघा गाडी शोरूममधनं बाहेर आल्यावर की गाडी चमकते आहे. तर आपण एकदा ओव्हरलुक काढूया गाडीचा.
प्रॉपर स्क्रॅच दिसणार नाही म्हणून त्या लोकांनी कोटिंग मारले आणि त्या कोटिंगची वॉरंटी अराऊंड 6 महिन्याची आहे. 6 महिन्यात मायनर जे काही स्क्रॅच असे येणार नाही असे कोटिंग केले. तर आपण एकदा बघूया. बघा इथे जे होते ते छोटे स्क्रॅचेस होते पण ते कोटिंग केल्यामुळे आता स्क्रॅच अजिबात दिसत नाही याच्यावरती. आणि गाडी एकदा चेक करा प्रॉपर, म्हणजे शोरूममधनं आपण बाहेर आले तेव्हा पण गाडी एवढी चमकत नव्हती. तर आता गाडी घेतली तेव्हाच कोटिंग करून घ्यायला पाहिजे होती पण तेव्हा एवढं लक्षात आलं नाही. पण ठीक आहे, आता केली आहे कोटिंग तर आता प्रॉपर 6 महिने तरी चालेल आणि गाडी प्रॉपर चमकते एकदम. लास्ट एकदा चेन लूप करून घेऊया लास्ट, आपली गाडी घरी जायला मोकळी. लांबून दिसताना चमकते पण मजबूत चमकते. तर आजचा आपण फर्स्ट सर्व्हिसचा ब्लॉग इथेच एंड करूया. पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.